हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीर ॲग्रो फार्म आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पुन्हा आपण आलो होतो एका नवीन व्हिडिओसोबत, आणखीन एका नवीन मुद्द्यासोबत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर आशा करतो की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर येऊया व्हिडिओमध्ये आपल्या मुद्द्यावरती. तर कसं मित्रांनो, आज मी माझे स्वतःचे अनुभव तुमच्या पुढे मांडणार आहे. ज्या प्रकारे मी कुक्कुटपालन व्यवसाय करतो आणि मला जे आलेले कडू व गोड अनुभव आहेत ते मी तुमच्या पुढे मांडणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्यासमोर चरत आहेत. आणि कसं मित्रांनो, आपण अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय करतो. अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजे मित्रांनो, आपण सकाळच्या वेळेस 9 ते 10ला कोंबड्या उघडतो व त्या 12 ते 1ला ढाकतो. आणि दुपारच्या वेळेस कसं मित्रांनो, आपल्या कोंबड्या ज्या बंदिस्त असतात म्हणजे ढाकल्या गेलेल्या असतात आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांना परत एकदा उघडतो. तर हे मित्रांनो माझं अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसायाचा एक प्रकार आहे. आणि याच्या पुढे म्हणजे ह्याबद्दलच आपण व्हिडिओमध्ये पुढे आपल्याशी चर्चा करणार आहोत. अगदी स्वस्त खर्चामध्ये स्वस्त भांडवलामध्ये मित्रांनो उभा होणारा व्यवसाय म्हणजे अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय. 4 कोंबड्या माद्या आणि 1 नर कोंबडा ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात करू शकता. अतिशय कमी भांडवलात हा व्यवसायसुद्धा उभारू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, खाद्य खर्च ह्याच्यामध्ये कमी होते, अल्पात येते. त्यामागचं कारण मित्रांनो असं की जी आपली गावठी कोंबडी आहे ना, ती नैसर्गिकरित्या चरणारा पक्षी आहे आणि ती 70% आहार आपला नैसर्गिकरित्या घेते आणि 30% आपण जे टाकतो त्यावरती निर्भर असते. मागील 2 वर्षापासून मित्रांनो आपण हा व्यवसाय करत आहोत आणि आपल्याला याच्यामध्ये खूप चांगले अनुभव आलेले आहेत. चांगले अनुभव म्हणजे मित्रांनो, मागील मी 2 वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये माझ्या फार्ममध्ये मृत्यू कमी झालेली आहे. आणि जी रोगराईचे प्रमाण आहे ते सुद्धा मित्रांनो कुठेतरी आटोक्यात येण्याचे ह्यामागे कारण आहे आपल्या जे अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय पद्धती आहे त्यामध्ये. आणखीन एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, कसं कोंबड्या नैसर्गिकरित्या चरल्यामुळे त्यांची अंडी देण्याची क्षमता मित्रांनो ही जास्त वाढते आणि कोंबड्या चांगले अंडी घालतात, चांगल्या प्रकारची अंडी घालतात, मोठी सुदृढ. आणि जे नवीन शेतकरी आहेत, नवीन कुक्कुटपालक ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी मित्रांनो ही एकदम सुयोग्य पद्धती आहे. कारण की मित्रांनो कसं आपल्याकडे जास्त भांडवल नसतं आणि आपण मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय उभारा गेलो तर एखादा रोगराईमुळे समजा एखाद्या आपला व्यवस्थापन चुकलेलं असल्यामुळे कोंबड्यांची मृत्यू होते आणि आपल्याला खूप मोठा तोटा होतो. आणि मित्रांनो, अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय केल्यामुळे काय होतं माहिती आहे का मित्रांनो, आपण आपल्या कोंबड्यांच्या जी रोग असतात त्यांच्यावरती कुठंतरी बंधनं घालू शकतो. कोंबड्या आपल्या डोळ्यासमोर असतात आणि कसं आपण त्यांना ढाकल्यामुळे आपण त्यांच्यावरती योग्य ती निगा राखू शकतो. त्यांच्यावरती जे आलेले रोग आहेत त्यांच्यावरती चांगला सुयोग्य उपचार करू शकतो. तर बघा मित्रांनो, आपल्या कोंबड्या अशा स्वस्त निरोगी आहेत. तर अर्धबंदिस्त कुक्कुटपालन व्यवसाय ह्यामागचे मोठे कारण आहे मित्रांनो, ज्यामुळे आपल्या कोंबड्या निरोगी सुदृढ आहेत आणि त्यांची अंडे देण्याची क्षमता देखील चांगली आहे. तर मित्रांनो, ही झाली ह्या अर्धबंदिस्त कुक्कुटपालनाची चांगली बाजू. तर मित्रांनो, जिकडे चांगली बाजू आहे तिकडे एक वाईट बाजू देखील असते. आणि कसं मित्रांनो, फक्त आपण चांगलेच सांगून लोकांच्या मनात चांगलेच सांगून मित्रांनो लोकांच्या मनात आपण घोल घालू नये. आणि कसं मित्रांनो, आपण आपले प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला मांडत आहे, त्यामुळे मित्रांनो कसं असते, आपल्या कोंबड्या देखील ह्याच्यामध्ये मृत्यू पावल्यात. पण त्यामागचे कारण आहे का मित्रांनो, कारण असे आहे की कुठेतरी आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या कोंबड्यांना 3 ते 4 कोंबड्यांना एका कोंबडीला शिकऱ्याने मारले आणि 2 कोंबड्यांना कुत्र्यांनी मारले. तर एक मित्रांनो कुठंतरी ही वाईट बाजू देखील आहे आणि ती देखील मित्रांनो आपण तुमच्या पुढे मांडत आहे. तर मित्रांनो, मी तुमच्या पुढ्यात जे मांडलेले माझे अनुभव आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, ही योग्य पद्धती आहे माझ्या मतानुसार.
आणि जे नवीन शेतकरी, जे नवीन कुक्कुटपालक बांधव आहेत, प्लीज त्यांनी ही पद्धत वापरावी. अगदी तुम्हाला नफा होईल, हा माझा एक सल्ला आहे. एवढे सांगतो आणि व्हिडिओ इकडेच संपवतो. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओ पोचवत जाऊ आणि नवनवीन माहिती तुमच्या पुढे पोचवत जाऊ. भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.